नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण मुरबाड महामार्गावरून नव्या नदीचा प्रवास, जागोजागी पाणी, गटारे साफ न केल्याचा परिणाम. कल्याण अहिल्यानगर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाल्याने हा प्रवास विना अडथळा होईल असे दिवा स्वप्न पाहणाऱ्या यंदाच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. कारण रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे वेळी साफ न केल्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी या महामार्गावरून सुसाट वेगाने धावत होते. जागोजागी पाणी भरल्याने सालाबादप्रमाणे याचा त्रास वाहन चालक, नागरिक यांना झाला. मात्र नॅशनल हायवे अथॉरिटीची यंत्रणा कुठेही नजरेस पडली नाही. काही दिवसापूर्वी महाराळ अँटेलिया येथे आमदार कुमार ऐलानी यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराळ, वरप, कांबा या गावाच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी सर्वाधिक तक्रारी या कल्याण मुरबाड महामार्गाबाबत होत्या. यावेळी येथील अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन खांदे उडवले होते. याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या नाल्यांना पूर आले आहेत. या मार्गाच्या दुतर्फा असलेली गटारे, दगड, विटा, माती, कचरा, झाडे झुडपे यामुळे पॅक झाली आहेत. रस्ता सुरू झाला परंतु ही गटारे साफ केली गेली नाहीत आणि याचा परिणाम म्हणून पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून धावत सुटले. महाराळजवळील रोज वाईन, महाराळपाडा, वरप, टाटा पॉवर हाऊस, कांबा सीएनजी पंप, पावशेपाडा, 5वा मैल, रायते, गोवेली, रेवती, बापस ई ते अगदी मुरबाडपर्यंत जागोजागी पाणी भरल्याने यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागला. महाराळजवळील थारवाणी येथे तर गुडघ्याच्या वर पाणी भरलं होतं. कांबा येथे तर हा मार्गच बंद झाला होता, परंतु येथे कोणतीही यंत्रणा उपस्थित नव्हती. यंदाही प्रत्येकाच्या घरात, गल्लीत, बोळात, रस्त्यावर पाणी भरले, पण प्रशासन आकडेमोड करण्यात व AC गाडीतून दौरा करण्यात धन्यता मानत होते. तरी महाशय तर कार्यालयात बसून उपदेश, मार्गदर्शन करत होते. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार नाही का? असो, यानंतर तरी थोडेसे शहाणपण येईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. अन्यथा बैल गेला अन झोपा केला अशी वेळ येऊ नये. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.